Good morning, friends. Myself Tutu sir from Mechanical Engineering Department. Now today, I will discuss about the topic named as the types of air conditioning. Types about the air conditioner, in which we are study about the what is the air conditioning system, what is the types about the air conditioning system, and applications about the air conditioning system. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we have studied about the types of the refrigeration system, and also the study the types of the refrigeration system, in which compression refrigeration system, vapor absorption refrigeration system, magnetic refrigeration system, and also these are the topics are studied in last lecture. Now in this lecture, we have studied about the types of air conditioning system. Okay, what is the functioning of the air conditioning system, and also the types and applications of the air conditioning system. These are the topics are studied in this lecture. तर बघा, आपण जो थर्ड इयरचा सब्जेक्ट जो आहे पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सिस्टीम, तर त्याच्यामध्ये जो पाचवा आणि शेवटचा युनिट जो आहे आपला रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम, तर त्याचं आपण फक्त इंट्रोडक्शन जे आहे तर ते जाणून घेत आहोत, आणि काही टाईप जे आहेत तर त्या आपण काय केलं ते मागच्या लेक्चरला जाणून घेतले होते. आपल्याला आताचं लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे की नाही, तर ते आपल्याला जाणून घ्यायचं. पण मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर टाईप्स अबाउट द रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे की नाही. वेपर कॉम्प्रेशन असेल, वेपर ॲब्सॉर्प्शन असेल, मॅग्नेटिक रेफ्रिजरेशन सिस्टीम असेल आहे की नाही, आणि इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन सिस्टीम. तर हे जे टाईप जे आहे तर त्याचा स्टडी आपण केला होता. तर याच्यामध्ये आपल्याला टाईप्स ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये त्याचं फंक्शनिंग काय आहे, एअर कंडिशनिंग सिस्टीमचं फंक्शनिंग ते कसं वर्क करायचं काम करतं, त्याचबरोबर ते कसं वर्क करायचं काम करतं, त्याचबरोबर त्याचे टाईप्स कोणकोणते आहे की नाही, ते काय करायचे आहे आपल्याला ह्या आजच्या लेक्चरला जाणून घ्यायचे आहे. तर बघा, टाईप्स ऑफ एअर कंडिशनिंग आपण काय बघतो आहोत, तर फर्स्ट अजूनपर्यंत काय करतो आहे, आपण पाचवा युनिट जो आहे त्याचं इंट्रोडक्शनच बघतो आहे आपण. तुम्हाला तर पहिले तर माहिती असणं गरजेचं होतं की कोणकोणते टाईप आहेत रेफ्रिजरेशन सिस्टीमचे आणि कोणकोणते टाईप्स आहेत तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमचे आहे की नाही. या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे की जेणेकरून ती माहिती काय आहे तुम्हाला महत्त्वाची ठरू शकते. तर त्याच्यासाठी आपण काय करतो आहे, वन बाय वन काय करतो आहे, टॉपिक कवर करायचा प्रयत्न करतो आहे तुमचा या इंट्रोडक्शनमध्येच आहे की नाही. The types of air conditioning system, an air containing system is assembly of different part of the system used produce a specified condition of air within the required space or building. मग ही जी एअर कंडिशनिंग सिस्टीम तुम्ही बघितली असेल मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे ए सी वगैरे असतं, तर ती जी ए सी जे आहे तर ते कशासाठी असतात, ते एक प्रकारचे एअर कंडिशनिंग सिस्टीमसाठी असतात की तिथलचं वातावरण जे आहे ते कसं असणं गरजेचं आहे, की एक प्रकारचं मेंटेन ठेवायचं काम कोण करतं, तुमची ही एअर कंडिशनिंग सिस्टीम करत असते. अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम इज अ असेंब्ली ऑफ डिफरंट पार्ट ऑफ द सिस्टीम. मग ही काय आहे एअर कंडिशनिंग सिस्टीम, तर एक प्रकारची असेंब्ली आहे कशाची, तर डिफरंट पार्टची आहे की नाही. डिफरंट पार्ट ऑफ द सिस्टीमची काय आहे, ही एक प्रकारची असेंब्ली आहे तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमची. यूज प्रोड्यूस अ स्पेसिफाईड कंडिशन ऑफ एअर विथिन द रिक्वायर्ड स्पेस ऑर बिल्डिंग. मग ही काय करायचं काम करते, एक प्रकारचं रिक्वायर्ड स्पेस जे आहे, रिक्वायर्ड कंडिशन ऑर एअर विथिन द रिक्वायर्ड स्पेस, एक रिक्वायर्ड स्पेसमध्ये रिक्वायर्ड कंडिशननुसार एका स्पेसिफाईड कंडिशननुसार काय करायचं काम करते, तर एअर जी आहे एअरचं आपलं एक प्रकारचं वातावरण जे आहे तर ते काय करायचं काम करते, मेंटेन ठेवायचं काम करते तुमची ही एअर कंडिशनिंग सिस्टीम. ती बिल्डिंगमध्ये असेल किंवा एखाद्या स्पेसमध्ये असेल आहे की नाही. द बेसिक एलिमेंट ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीम, मग त्याचे जी एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे
तुम्हाला फंक्शन कळलं की एअर कंडिशनिंग सिस्टीम काय करायचं काम करते, एका रिक्वायर्ड कंडिशन आणि रिक्वायर्ड स्पेसनुसार काय करायचं काम करते, तर एक प्रकारची जे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवायचं काम करते, आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, तर एअर कंडिशनिंग सिस्टीम म्हणतो, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये जे बेसिक एलिमेंट जे आहे तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमचे, मग ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन ॲज अ फॉर सर्क्युलेशन ऑफ एअर फॅन कशासाठी दिलेला असतो, फॉर द सर्क्युलेशन ऑफ एअरचं सर्क्युलेशन करण्यासाठी काय केलेलं असतो, तर याच्यामध्ये एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये फॅन दिलेला असतो. त्याच्यानंतर सेकंड वन ॲज अ फिल्टर फॉर फॉर क्लिनिंग अ एअर. फिल्टर कशासाठी दिलेले असतात, तर क्लिनिंग पर्पजसाठी. तुमची एअर जी आहे तिला क्लिनिंग पर्पजसाठी क्लीन करायचं काम कोण करतात, तुमचे हे फिल्टर करत असतात. त्याच्यानंतर हिटिंग एलिमेंट. मग हिटिंग एलिमेंट कोणकोणते आहेत, हिटिंग ऑफ एअर. इट मे बी इलेक्ट्रिकल हीटर, स्टीम, हॉट वॉटर. हिटिंग एलिमेंट त्याच्यामध्ये असतो. कशामध्ये, तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये. तुम्ही बघितलं असेल फोर व्हीलरमध्ये जी ए सी असतो, आहे की नाही. तुम्ही नाही का उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला काय पाहिजे असतो, थंड ए सी पाहिजे असतो गाडीमध्ये, आहे की नाही. गरम होतो खूप, मग त्याच्यासाठी काय असतो, तर एक प्रकारचं थंड हवा आपल्याला भेटली पाहिजे, त्याच्यासाठी कूलिंग असते, आहे की नाही. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये काय लागतं आपल्याला, इन विंटर सीझनमध्ये तर काय लागतं आपल्याला, तर आपल्याला गरम वातावरण पाहिजे असतं गाडीमध्ये, कारण की बाहेर जायचे असते, थंडी जास्त असते. मग त्यासाठी आपण काय करतो, तर जे ए सी लावतो तर तो कसा असतो, हिटिंग ए सी लावतो, आहे. तर याच्यामध्ये एक प्रकारचं काय असतं, तर हिटिंग एलिमेंटही असतो. हिटिंग ऑफ एअर, इट मे बी इलेक्ट्रिकल हीटर. मग बाय युजिंग द इलेक्ट्रिकल हीटरचा यूज करून काय केलं असतं, हिटिंग प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर स्टीम किंवा हॉट वॉटर हीटर असतो, आहे की नाही. तर अशा प्रकारचे काय असतं, ते हिटिंग एलिमेंट काय केले असतात, या एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये काय केलेले असतात, बसवलेले असतात. त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टीम. आता कंट्रोल सिस्टीममध्ये इट रेग्युलेट ॲटोमॅटिकली द अमाऊंट ऑफ द कूलिंग ऑर हिटिंग. मग कंट्रोल सिस्टीममध्ये काय केलं जातं, तर ऑटोमॅटिकली रेग्युलेट केलं जातं. काय, तर हिटिंग आणि कूलिंग. हिटिंग असेल किंवा कूलिंग असेल तर ती काय केली जाते, ॲटोमॅटिकली काय केली जाते, कंट्रोलिंग केली जाते, कंट्रोलिंग सिस्टीम थ्रू, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रिल. इट ॲडजस्ट द डायरेक्शन ऑफ द कंडिशनर एअर टू द रूम. जे ग्रिल असतं, तर ग्रिल कशासाठी दिलेलं असतं, तर ॲडजस्ट करण्यासाठी द डायरेक्शन ऑफ द कंडिशनर एअर टू द रूम, आहे की नाही. एअर जी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी, डायरेक्शन, एअरची डायरेक्शन जी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी, आणि कंडिशनर एअर टू द रूम. आणि कंडिशनर एअर म्हणजे थंड एअर जी आहे ती रूममध्ये काय केली पाठवण्यासाठी हे काय केलं असतं, ग्रिल ॲडजस्ट केलेलं असतं, आहे की नाही. त्याच्यानंतर ट्रे असतो. मग ट्रे कशासाठी असतो, इट कलेक्ट द कंडेन्स्ड वॉटर. तो ट्रे जो आहे तो काय करायचं काम करतो, जी कंडेन्स्ड वॉटर जे आहे तर ते त्याच्यामध्ये पडतं, आहे की नाही, ज्या ट्रेमध्ये ते कलेक्ट करायचं काम कोण करतो, तर तुमचा ट्रे करत असतो. तुम्ही बघा, जर एखाद्या रूममध्ये ज्यामध्ये जर ए सी लावलेला असेल तर तो ए सी कंटिन्युअसली चालू असतो, तर एक पाईप काढलेला असतो आणि त्याच्यातून काय होतं, कंटिन्युअसली पाण्याचे ड्रॉपलेट्स जे आहेत ते पडत असतात, आहे की नाही. किंवा फोर व्हीलरमध्ये जो ए सी असतो, ज्यावेळेस तुम्ही ए सी लावता तर, आणि ए सी लावून एखाद्या, तुम्ही बघा एखाद्या नाही का स्टेशनरी कंडिशनमध्ये तुम्ही व्हेकल चालू ठेवा आणि ए सी चालू करा, हां, आणि स्टेशनरी ठेवा, आहे की नाही, म्हणजे एकाच जागेवर थांबवा व्हेकल. तर अर्ध्या 15-20 मिनटांनी काय होतं, तुम्हाला जी व्हेकल आहे तर त्याच्या खाली नाही का असं पाण्याचे ड्रॉपलेट जे आहे तर ते पडलेले दिसतात, आणि त्याच्यामुळे जमीन जी आहे ती ओली झालेली दिसते. तर अशा प्रकारचे जे ड्रॉपलेट्स जे आहेत तर ते पडतात, तर ते कलेक्ट करायचं काम कोण करतो, हा कंडेन्सर ट्रे करत असतो. त्याच्यानंतर रेफ्रिजरेटिंग प्लॅन्ट. रेफ्रिजरेटिंग प्लॅन्टमध्ये प्रोव्हाइडेड कूलिंग, इट कन्सिस्ट ऑफ द कॉम्प्रेसर, जनरेटर अँड ॲब्सॉर्बर, इव्हॅपोरेटर, कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हाइसेस, कॅपिलरी ट्यूब.
मग हे जे रेफ्रिजरेशन प्लॅन्ट जे आहे, या रेफ्रिजरेशन प्लॅन्टमध्ये काय दिलेलं असतं बघा, तर कॉम्प्रेसर असतो, जनरेटर असतं, ॲब्सॉर्बर, इव्हॉपरेटर, कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हायसेस हे काय केलेले असतात, दिलेले असतात एखाद्या रेफ्रिजरेटिंग प्लॅन्टमध्ये, आहे की नाही. तर अशा प्रकारचे डिव्हायसेस जे आहेत तर ते काय केले असतात, तिथं बसवलेले असतात, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीम. मग एअर कंडिशनिंग सिस्टीमचे टाईप कोणकोणते आहेत, तर एअर कंडिशनिंग सिस्टीमचे 4 टाईप आहेत. कोणकोणते आहेत, विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम, आहे का नाही. एखाद्या घरामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला नाही का विंडोला काय केलेलं असतं, एअर कंडिशनिंग सिस्टीम काय केलेली असते, अटॅच केलेली असते. म्हणजे तुम्हाला दिसते बघा, एखादी रूम जी आहे तर त्या रूमच्या बाहेर असं एक एअर कंडिशनिंग सिस्टीमचा जो बॉक्स जो आहे तर तो काय केलेला असतो, विंडोला काय केलेला असतो, कनेक्ट केलेला असतो, की जेणेकरून त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, तर जी एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर त्या एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये तो जो बॉक्स जो आहे तर तो विंडोला काय केलेला असतो, अटॅच केलेला असतो, की जेणेकरून जी सराउंडिंग एअर जी आहे तर ती काय केली करतो, तो फॅन थ्रू काय करतो, ॲब्सॉर्ब करून ती कूल करून ती तुमच्या रूममध्ये काय करायचं काम करतो, पाठवायचं काम करतो. म्हणजे जेणेकरून रूमचं टेम्परेचर जे आहे ते एक प्रकारे मेंटेन ठेवायचं काम करतो, आहे की नाही, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरपेक्षा. तर त्याला आपण काय म्हणतो, तर विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम आपण म्हणतो. त्याच्यानंतर स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम, आहे की नाही. तर हा एक टाईप आहे तुमचा स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीमचा. त्याच्यानंतर सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम आणि पॅकेज एअर कंडिशनिंग सिस्टीम, असे 4 प्रकारचे काय आहेत, तर टाईप्स आहेत तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमचे, आहे की नाही. तर हे टाईप जे आहे तर ते आपल्याला काय करायचे आहे, वन बाय वन काय करायचे आहे, बघायचे आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलेच बघायचं आहे आपल्याला विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम. मग विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर ती कशी वर्क करायचं काम करते, तर विंडो एअर कंडिशनर आर वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज अँड चिपेस्ट टाईप ऑफ द एअर कंडिशनर. मग हे जे विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर ती कशी आहे, तो वन ऑफ द मोस्ट कॉमन यूज, आहे की नाही, कॉमनली यूज केली जाते, आहे की नाही, आणि जास्त प्रमाणात यूज केली जाते ही विंडोज एअर कंडिशनिंग सिस्टीम. मग ही कशी आहे, तर चिपेस्ट अँड एअर कंडिशनर. हे कसं आहे, ते एकदम चीप आहे की नाही, कमी प्रमाणात कमी प्राईजमध्ये आपल्याला काय होतं, अवेलेबल होऊ शकतं. असं काय आहे, ही विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे. टू इन्स्टॉल वन ऑफ दिस युनिट यू नीड द स्पेस to make a slot of the wall, and there should also be some open space behind the wall. मग ही कुठे इन्स्टॉल केली जाते विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम, तर इन्स्टॉल वन ऑफ दिस युनिट ही इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, यू नीड द स्पेस ऑफ द मेक ऑफ द स्लॉट ऑफ द वॉल. तुमची जी भिंत आहे त्याला काय असणं गरजेचं आहे, एक स्लॉट असणं गरजेचं आहे की नाही. तुमच्या भिंतीला एक स्लॉट असणं गरजेचं आहे, जिथं काय करू शकता तुम्ही, ही विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीम काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता. अँड देअर शुड ऑल्सो सम ओपन स्पेस बिहाइंड द वॉल, आणि त्याच्या मागं ओपन स्पेस असणं गरजेचं आहे की नाही, की जेणेकरून हवा खेळती राहिली पाहिजे, आहे की नाही, त्याच्या मशीनच्या मागे, आहे की नाही, की जेणेकरून ती एअर जी आहे तो ॲटमॉस्फिअरमधली एअर सक करून तुमच्या रूममध्ये रूमचं टेम्परेचर मेंटेन करेल, आणि रूममधली टेम्परेचर परत बाहेर काय केली जाईल, रूममधलं एअर जी आहे ती काय केली जाईल, परत बाहेर स्प्लिटअप करण्यासाठी एक प्रकारची काय असणं गरजेचं आहे, स्पेस असणं गरजेचं आहे, की जेणेकरून बिहाइंड द वॉल, आहे की नाही, वॉलच्या मागच्या साईडला काय असणं गरजेचं आहे, स्पेस असणं गरजेचं आहे. एकदमच कमी स्पेस असेल तर तिथं काय करता येणार नाही, बसवता येणार नाही, की जेणेकरून तिथे एकदम कशी असणं गरजेचं आहे, स्पेस का असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तिथं हवा खेळते असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी कसं असणं गरजेचं आहे, तर एक प्रकारचं इन्स्टॉलेशनसाठी या गोष्टी काय आहेत तर गरजेच्या आहेत तुमच्या विंडो एअर कंडिशनिंग सिस्टीमच्या. त्याच्यानंतर स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम. आता ही जी स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर स्प्लिट एअर कंडिशनर comprise of 2 पार्ट, द आउटडोअर युनिट अँड इनडोअर युनिट. मग स्प्लिट एअर कंडिशनिंगमध्ये 2 पार्ट आहेत, आहे की नाही. मग कोणकोणते आहेत, द आउटडोअर युनिट आणि इनडोअर युनिट.
आउटडोअर म्हणजे काय, तर बाहेरच्या साईडला बसवलेलं असतं. आणि इंडोर म्हणजे काय, तर आतल्याच साईडला असते. तर त्याला आपण काय म्हणतो, इंडोर आणि आउटडोअर म्हणतो, आहे की नाही. तर आउटडोअर युनिट फिटेड आउटसाइड द रूम हाऊसेस कंपोनंट लाईक ऑफ द कॉम्प्रेसर, कंडेन्सर आणि एक्सपान्शन वॉल. मग आउटडोअर युनिटमध्ये हे काय केलं असतं, तर रूमच्या आउटसाईडला काय केलं असतं, हे इन्स्टॉलेशन केलं असतं तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमचं, आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम म्हणतो. फिटेड आउटसाइड द रूम हाऊसेस कंपोनंट लाईक ऑफ द. मग आउटडोअरला काय केलं असतं फिट, तर तुमचं कंडेन्सर असेल, कॉम्प्रेसर असेल किंवा एक्सपान्शन वॉल असेल, तर हे काय केले असतात, फिटेड आउटसाइड द हाऊसेस ऑर रूम. हाऊसेस आणि रूम याच्या आउटसाईडला ते काय केले असतात, फिटेड केलेले असतात, आहे की नाही. तू काय काय फिट केलेलं असतात, तर कंडेन्सर असेल, एक्सपान्शन वॉल असेल आणि कॉम्प्रेसर असेल, आहे की नाही. हे सगळ्या कंपोनंट जे आहेत ते आउटसाईड ऑफ द रूम, रूमच्या आउटसाईडला काय केले असतात किंवा हाऊसेसच्या आउटसाईडला काय केले असतात, फिट केले असतात. त्याला आपण काय म्हणतो, आउटडोअर युनिट आपण असं म्हणतो. एक मिनिट. आणि इंडोर, इंडोर आपण काय म्हणतो, इंडोर कशाला म्हणतो आपण, तर हे जे कंडेन्सर आहे, कॉम्प्रेसर आहे किंवा एक्सपान्शन वॉल आहे, हे काय केलेलं असतात, तर इनसाईड ऑफ द रूम, रूमच्या इनसाईडमध्ये आतल्या साईडला काय केलं असतं, फिट केलेलं असतं. त्याला आपण काय म्हणतो, इंडोर एअर कंडिशनिंग सिस्टीम म्हणतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम. पण बेसिकली आउटडोअर एअर कंडिशनिंग सिस्टीम काय केली जाते, मोस्ट कॉमनली काय केली जाते, यूज केली जाते, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम. आता ही जी सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर ती कशी असते बघा, ती कशी वर्क करते. The central air conditioner plant or the system are used when large building, hotels, theaters, airport, shipping mall, shopping mall, etc. are to be air conditioner completely. मग ही जी सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर ही कुठं बघायला भेटते तुम्हाला, कुठं बघायला भेटते, जे मोठे मोठे बिल्डिंग आहेत किंवा हॉटेल्स आहेत किंवा थिएटर्स आहेत किंवा एअरपोर्ट आहे किंवा शॉपिंग मॉल आहेत, आहे की नाही. अँड आर ऑफ द एअर कंडिशनर कम्प्लिटली, आहे की नाही. इथं तुम्हाला काय भेटते, ही सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम काय होते बघायला भेटते. द विंडो अँड स्प्लिट एअर कंडिशनर आर यूज फॉर द सिंगल रूम और स्मॉल ऑफिस स्पेस. आणि याच्यामध्ये जी विंडो आणि स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर ही कुठे यूज केली जाते, सिंगल रूम असेल, छोटीशी सिंगल रूम किंवा ऑफिस स्पेस असेल, तर तिथं काय केली जाते, मोस्ट ऑफली विंडो और स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर ती काय केली जाते, यूज केली जाते, आहे की नाही. आणि सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग सिस्टीम इकडे यूज केली जाते, तर लार्ज बिल्डिंग असेल, हॉटेल असेल, थिएटर्स असतील, एअरपोर्ट असेल किंवा शॉपिंग मॉल असेल किंवा इथे एवढ्या ठिकाणी काय होतं ती तुम्हाला बघायला भेटेल, ठीक आहे ना. त्याच्यानंतर पॅकेज्ड एअर कंडिशनिंग सिस्टीम. पॅकेज्ड एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये आता ही कशी असते, द पॅकेज्ड एअर कंडिशनर आर यूज फॉर द कुलिंग कॅपॅसिटी इन बिटवीन दिस टू एक्स्ट्रीम. मग ही जी पॅकेज्ड एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर याच्यामध्ये जी कुलिंग कॅपॅसिटी जी आहे ती कशी असते, खूप जास्त असते. तुमच्या पॅकेज एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये कुलिंग सिस्टीम कॅपॅसिटी जी आहे ती कशी असते, खूप जास्त असते. द पॅकेज्ड एअर कंडिशनर आर अवेलेबल इन द फिक्स्ड रेट कॅपॅसिटीज 3, 5, 7, 10 अँड 15 टन. मग ही जी पॅकेज एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे, तर याच्यामध्ये याची जी कॅपॅसिटी जी आहे ती फिक्स रेटमध्ये असते, आहे की नाही. तर ती किती, 3 टन, 5 टन, 7 टन, 10 टन आणि 15 टनापर्यंत काय असते याची पॅकेज एअर कंडिशनिंग सिस्टीमची कुलिंग कॅपॅसिटी असते, आहे की नाही. These units are used commonly in places like restaurant, telephone exchangers, homes, small hall, etc. मग ही पॅकेज एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे ती कुठं प्लेस केली जाते, कुठं इन्स्टॉल केली जाते किंवा कुठं यूज केली जाते, लाईक ॲज द रेस्टॉरंट असतील
किंवा टेलिफोन एक्सचेंजर ऑफिस असेल किंवा होम असेल किंवा स्मॉल हॉल असेल आहे की नाही, घर असेल किंवा त्याच्यातला छोटासा हॉल असेल, तर तिथं काय केली जाते, ही पॅकेज एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर ती काय केली जाते, मोस्ट ऑफली यूज केली जाते आहे की नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, हे बघा कॉम्प्रेसर तुम्हाला दिसतो आहे की नाही, जे लार्ज इंडस्ट्रीयल एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर तिथे तुम्हाला दिसते बघा. त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर जो आहे तो अशा प्रकारचा कॉम्प्रेसर असतो. त्याच्यानंतर कंडेन्सर जे आहे तर तुम्हाला इथं राईट साईडला तुम्हाला दिसते बघा, वरच्या साईडला डायग्राम, तर तिथे कंडेन्सर असतो आहे की नाही. इव्हॉपरेटर जो आहे तर तुम्हाला इव्हॉपरेटर दिसतो आहे बघा आहे की नाही, अशा प्रकारचं इव्हॉपरेटर आहे. आणि रिसिव्हर, हे बघा अशा प्रकारचा रिसिव्हरही आहे. तुम्ही ज्यावेळेस एअर कंडिशनिंग सिस्टीम बघता तर त्यावेळेस हे जे 4 कंपोनंट जे आहेत, कॉम्प्रेसर, कंडेन्सर, इव्हॉपरेटर, रिसिव्हर, हे तर काय होईल तुम्हाला बघायला मिळतील तिथे आहे की नाही. ते एक प्रकारचं काय असतं, हे आता अशा प्रकारचं जे कंपोनंट जे आहेत ते काय केलं असतं, इन्स्टॉल केलं असतं तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीम. तर याच्यामध्ये एअर कंडिशनिंग सिस्टीम जी आहे तर तुम्ही बघा, पॅकेज्ड एअर कंडिशनर जे आहे तर तुम्हाला अशा प्रकारची पॅकेज्ड एअर कंडिशनर सिस्टीम आहेत आहे की नाही, अशा प्रकारचे असतात आहे की नाही. हे तुम्हाला कुठं बघायला भेटतं, एखाद्या घराच्या किंवा हॉलच्या विंडोला वगैरे अटॅच केलेलं असतं ते पॅकेज्ड एअर कंडिशनर आहे की नाही. त्याच्यानंतर पण खाली दिसतो आहे बघा विंडो एअर कंडिशनर, हा काय केलेला असतो, तर विंडोला काय केलं असतं, फिट केलेला असतो, म्हणजे खिडकीला काय केलं असतो, हा फिट केलेला असतो विंडोज एअर कंडिशनर तुम्हाला तिथे बघायला भेटते. त्याच्यानंतर सेंट्रलाइज एअर कंडिशनर, सेंट्रलाइज एअर कंडिशनर कुठं बघायला भेटतील तुम्हाला, मॉल असतील किंवा सिनेमा हॉल असेल किंवा थिएटर्स असतील आहे की नाही, तर तिथे तुम्हाला काय होईल, हा सेंट्रलाइज एअर कंडिशनर काय होईल बघायला मिळेल. त्याच्यानंतर स्प्लिट एअर कंडिशनिंग तुम्ही बँकेत बघितलं असेल आहे की नाही, तर अशा प्रकारची AC आहे की नाही, अशा प्रकारचं युनिट जे आहे तर ते काय केलं असतं, बाहेरच्या साईडला फिट केलेलं असतं. आणि असं युनिट जे आहे तर ते हॉलमध्ये फिट केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, स्प्लिट एअर कंडिशनिंग सिस्टीम असं म्हणतो आहे की नाही. तर अशा प्रकारचे हे ॲप्लिकेशन जे आहे तर ते कशाचे आहे, तुमच्या एअर कंडिशनिंग सिस्टीमचे आहे की नाही. तर हे तुम्हाला बघायला भेटते नाही की नाही. तर अशा प्रकारचे काय आहेत, ते एअर कंडिशनिंग सिस्टीमचे एक तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं मी हे दाखवलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला ते पॅकेज्ड एअर कंडिशनर, सेंट्रलाइज एअर कंडिशनर, विंडोज एअर कंडिशनर आणि स्प्लिट एअर कंडिशनर हे कसे असतात आहे की नाही. तुम्ही बघितलं असेल बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरी असेलही AC किंवा नसेलही, पण तुम्हाला हे जे एअर कंडिशनर जे आहेत तर ते तुम्हाला दिसल्यावर तुम्हाला कळले पाहिजे की हे कोणते एअर कंडिशनर आहेत आहे की नाही. तर मग पॅकेज्ड एअर कंडिशनर आहेत तर ते कसे आहेत आहे की नाही. त्याच्यानंतर विंडोज एअर कंडिशनर आहेत तर मग ते कसे आहेत, सेंट्रलाइज एअर कंडिशनर असेल किंवा स्प्लिट एअर कंडिशनर असेल, तर हे काय केले पाहिजे, हे काय होईल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बघता समोर तर त्यावेळेस तुम्हाला ते कळून येते नाही की नाही. पण ते कसे आहेत हे याचं एक बेसिक गोष्ट जी आहे ती काय केली मी या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे की नाही. तर आय होप सो की तुम्हाला हे जे आजचं लेक्चर जे आहे ते बऱ्यापैकी समजलं असेल. ओके, ठीक आहे, थांबू आपण.